केळी जगातलं कदाचित सर्वात जास्त खाल्लं जाणारं फळ. गरीब असो वा श्रीमंत, जिम करणारा असो किंवा आजारी माणूस, सगळ्यांच्या हातात कधी ना कधी केळी ही दिसतेच. पण हेच केळं खाताना तुम्ही एक गोष्ट कधी लक्षात घेतली का? सफरचंद गोल आहे, संत्री गोल आहे, चिक्कू गोल आहे, मग हे केळंच असं कायम वाकडं का असतं? हा फक्त एक आकार नाही, तर निसर्गानं तयार केलेलं एक भन्नाट विज्ञान आहे. त्यामुळे विज्ञानही समजून घ्या आणि कमेंट करताना पूर्ण व्हिडिओ मात्र नक्की पहा. आणि त्या विज्ञानाचं नाव आहे फोटोट्रॉपिझम. आता हा शब्द जरा भारी वाटत असला तरी त्या मागची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे, म्हणून सांगतोय. आता सगळ्यात आधी एक गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे की केळी ज्या वेळेस बहार येतो झाडाला आणि केळी हळूहळू मोठी होते तेव्हा ती सुरुवातीला वाकडी नसतेच. हो, जेव्हा केळी झाडाला लागते तेव्हा ती अगदी सरळ असते. केळीचा पूर्ण घड हा वजनामुळे खाली लटकलेला असतो. म्हणजे म्हणजे सुरुवातीला केळींची दिशा ही जमिनीकडे असते, म्हणजेच खाली. पण जसं जसं केळी वाढायला लागतात तसा तसा त्यांचा आकारही बदलू लागतो आणि इथून सुरू होतो निसर्गाचा खेळ. प्रत्येक वनस्पतीला सूर्यप्रकाश हवा असतो, कारण त्यातून अन्न तयार होतं. त्यामुळे झाड नेहमीच प्रकाशाच्या दिशेने वाढण्याचा प्रयत्न करतात. विज्ञानात यालाच फोटोट्रॉपिझम असं म्हणतात. आणि आता समस्या अशी आहे की केळीचा घड खाली लटकलेला असतो, म्हणजे केळी जमिनीकडे तोंड करून असतात, पण त्याला सूर्यप्रकाश हवा असतो तो वरच्या दिशेने. मग केळी काय करतं, ते गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेनं म्हणजेच वरच्या दिशेनं वळायला लागतं. एका बाजूला पृथ्वी त्याला खाली खेचते आपल्या गुरुत्वाकर्षणामुळे, तर दुसऱ्या बाजूला त्याची गरज म्हणजे सूर्यप्रकाश त्याला वर खेचतो. या दोन्ही शक्तींच्या ओढातानी केळी हळूहळू वाकडी होत जाते आणि म्हणूनच आपल्याला बाजारात दिसणारं प्रत्येक केळं हे वाकडं दिसतं. म्हणजेच केळींचा वाकडा आकार हा दोष नाही, तर सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी केलेली त्यांची नैसर्गिक धडपड आहे. खरं तर केळी आपल्याला एक भन्नाट संदेश देतात, तो म्हणजे परिस्थिती खाली खेचत असली तरी वर जाण्याची जिद्द असेल तर आकार बदलला तरी चालतो. म्हणून पुढच्या वेळेस केळी खाताना त्याच्या वाकड्या आकाराकडे पाहून हसू नका, कारण ते वाकडं नाही आहे, तर निसर्गानं घडवलेलं इंजिनिअरिंगचं एक मास्टरपीस आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्कीच करा, मात्र पूर्ण व्हिडिओ त्याआधी जरूर ऐका. धन्यवाद.